नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष संदीप नाइक के जन्मदिन को सेवा और समर्पण की भावना से आयोजित करने के मकसद के साथ वाशी प्रभाग क्रमांक 63 का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक संपत शिवाले, पूर्व नगर सेविका दयावती शिवाले और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा महामंत्री सूरज शिवाले के माध्यम से वाशी नवी मुंबई महानगर पालिका सार्वजनिक अस्पताल में मरीजों के लिए मुफ्त फल वितरण और वाशी सेक्टर 17 में नागरिकों के लिए मुफ्त आरोग्य जांच शिविर का आयोजन किया गया। सर्वप्रथम वाशी सेक्टर 10 से नवी मुंबई मनपा सार्वजनिक अस्पताल में आयोजित फल वितरण कार्यक्रम में मुख्य तौर पर उपस्थित थे नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष संदीप नाइक ने सेवा और समर्पण की भावना के तहत मरीजों को यहां फलों का वितरण कर अपने सामाजिक दायित्वों को निभाया। वहीं संदीप नाइक ने मरीजों से उनकी कुशलता को जाना और बुजुर्गों का आशीर्वाद भी लिया। इस दौरान पूर्व नगर सेवक संपत शिवाले के साथ भाजपा महामंत्री शशिकांत राउत, पूर्व नगर सेवक प्रभाकर भोयर, वाशी मंडल अध्यक्ष विजय वालोंज, नवी मुंबई भाजपा युवा मोर्चा महामंत्री सूरज शिवाले, संतोष कानाडे, वाशी सेक्टर 17 के प्रतिष्ठित नागरिक उपस्थित थे। इस दौरान अस्पताल के कर्मचारियों और संदीप नाइक के समर्थकों ने उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके उज्जवल राजकीय व सामाजिक भविष्य की कामना की। इस दौरान मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने उनके जन्मदिन पर इस सामाजिक उपक्रम के आयोजन के लिए शिवाले लोक प्रतिनिधियों का आभार व्यक्त किया। मला खूप समाधान आहे, माझ्या वाढदिवसानिमित्तानं सेलिब्रेशन नको परंतु समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करू शकलात तर आपण करा, अशा प्रकारचं आवाहन मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना केलं, पदाधिकाऱ्यांना केलं, माझ्या सहकाऱ्यांना केलं। संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन माझ्या वाढदिवसानिमित्त केलं गेलं। आरोग्य शिबिर असतील, ब्लड डोनेशन कॅम्प असतील, ज्येष्ठांचा सन्मान असेल, महिलांचा सन्मान असेल, असे विविध सामाजिक उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले गेले। अशाच पद्धतीनं ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी नगरसेवक संपतजी शिवाळे साहेब आणि त्यांच्या समवेत वाशी विभागातील सर्वच आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून आज हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केला गेला। खरोखर म्हणजे रुग्णांची सेवा झाली पाहिजे आणि एक चांगली व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आपल्या शहर स्तरावर निर्माण होत असताना आपण देखील व्यवस्थेसोबत एक आपुलकीची भावना ही रुग्णांच्या प्रती व्यक्त केली पाहिजे आणि त्यामुळे आज हा एक सेवेचाच एक भाग म्हणून आज एक ज्येष्ठांची विचारपूस आणि पेशंटची विचारपूस आणि त्यांना फळ वाटप हा उपक्रम हाती घेतला गेला। मी ज्येष्ठ माजी नगरसेवक समाजसेवक संपतजी शिवाळे आणि वाशीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। सूरज शिवाळेने देखील या उपक्रमाकरता खूप पुढाकार घेतला। त्याच समवेत सेक्टर 17 येथे देखील आरोग्य कॅम्पचं देखील आयोजन आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलं गेलं। त्यामुळे ही जी सेवा घडते त्या माध्यमातून समाजसेवा अजून चांगल्या पद्धतीने करण्याची प्रेरणा ही माझ्यासारख्या तरुणांना मिळत असते। मी जे सर्व पदाधिकारी, माझे कार्यकर्ते ज्यांनी संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये एक सामाजिक कार्य माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं उभं केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। नाही बघा की वाढदिवसानिमित्त सेलिब्रेशन नक्कीच नको परंतु शक्य झाल्यास आपण समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की जर माझ्या वाढदिवसानिमित्तानं जर कोणी कार्यकर्ते पदाधिकारी जर समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करतात तर मला त्यांच्याप्रती खूप आदर आहे, कारण माझ्या कार्यावर आणि किंबहुना माझ्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगली कामं व्हावी, मला बळ मिळावं याकरता माझ्याकरता ते आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त करत आहेत, माझ्याकरता एक प्रेरणा त्या ठिकाणी त्यांच्या कार्यातून निर्माण होते आणि अशा झालेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्यानं अजून आपण जोमानं काम करावं, समाजसेवा करावी अशा प्रकारची मनामध्ये धारणा देखील निर्माण होत असते। त्यामुळे जे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी अशा विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं त्यांचं मी मनापासून आभार। तत्पश्चात सेवा भाव के तहत वाशी सेक्टर 17 स्थित स्वर्गीय मीनाताई ठाकरे उद्यान में मुफ्त आरोग्य शिविर का आयोजन किया गया।
जहां शिविर का उद्घाटन करने मुख्य तौर पर उपस्थित थे पूर्व सांसद संजीव नाइक। बता दें कि एक्सपर्ट डॉक्टर्स और बेहद नियोजनबद्ध तरीके से आयोजित इस शिविर का संजीव नाइक ने जायजा लिया। वहीं शिविर के माध्यम से प्रभाग क्रमांक 64 की जनता को दी जाने वाली तमाम स्वास्थ्य सुविधाओं का भी जायजा लिया। इस शिविर में नागरिकों के लिए कई प्रकार के टेस्ट आयोजकों के माध्यम से निःशुल्क रखे गए थे, जिसका नागरिकों ने बढ़ चढ़कर लाभ उठाते हुए शिविर को अपना बेहतरीन प्रतिसाद दिया। इस दौरान संजीव नाइक ने शिवालय लोक प्रतिनिधियों का आभार व्यक्त करते हुए कहा कि सामाजिक भावना से आयोजित ये उपक्रम नागरिकों के आरोग्य के दृष्टिकोन से निश्चित ही मील का पत्थर बनकर साबित हुआ है। आपला वाढदिवस हा समाजासाठी समर्पित असावा ही भावना नेहमीच माननीय गणेशजी नाईक साहेबांनी अंमलात आणली आणि त्याचाच एक भाग म्हणून संदीपजी नाईकांचा वाढदिवस त्यांनी सुद्धा सांगितलं की वाढदिवस साजरे न करता ते समाजकार्याच्या अनुषंगानं व्हावे, जेणेकरून समाजाला उपयोग व्हावा। आणि तीच बाब लक्षात घेऊन आमचे ज्येष्ठ सहकारी संपत शिवाळे साहेब वाशी सेक्टर 17 या परिसरामध्ये आपल्या सर्व आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन आज ज्येष्ठ नागरिक भवन जे ऐतिहासिक आहे असं मी सांगतो, तिथे मोफत सर्व प्रकारच्या चिकित्सा, मग ते ब्लड असेल, डोळे असतील, या ठिकाणी असलेला इतर दात असतील, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सर्व प्रकारच्या चिकित्साचं शिबिर या ठिकाणी ठेवले। मला विश्वास आहे सेक्टर असं म्हणतात की सेक्टर 17 हे मोठ्या लोकांचा, पण मोठ्या लोकांमध्ये पण काही अशी लोक आहेत की ज्यांना या गोष्टीची आवश्यकता आहे। बरीच वेळा असं असतं की आपण लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो आणि मग त्याचा नंतर त्रास होतो। म्हणून चिकित्सा केली पाहिजे ही बाब लक्षात घेऊन शिवाळे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे। आणि आता मी बघतोय की प्रतिसाद खूप चांगला आहे, लोक स्वतःहून त्या ठिकाणी येत आहेत, आपल्याला असलेल्या गोष्टींची माहिती देत आहेत आणि मला विश्वास आहे की हा जो उद्देश आहे चिकित्सा तपासणी, हा उद्देश सफल होईल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा उपयोग होईल। मी संपत शिवाळेंना धन्यवाद करतो आणि भविष्यामध्ये कोणाचाही वाढदिवस असू दे अशाच प्रकारचं कार्य त्यांचं चालू राहावं अशी त्यांना शुभेच्छा। वहीं संपत शिवाले ने इस सामाजिक उपक्रम के आयोजन का मकसद बताते हुए संदीप नाइक को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके उज्जवल सामाजिक व राजकीय जीवन की कामना की। आज सेक्टर 17 वार्ड क्रमांक 63 या ठिकाणी माननीय संदीप नाईक साहेब यांचा 4 तारखेला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त सेक्टर 17 वार्ड क्रमांक 63 सेक्टर 1-2 या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि FRU म्हणजे वाशा हॉस्पिटल या ठिकाणी फ्रूट वाटपाचा पूर्ण कार्यक्रम घेतलेला आहे। हा कार्यक्रम घेत असताना येथे वार्डामध्ये सतत नाईक साहेबांचा वाढदिवस असो, संजीव नाईकांचा वाढदिवस असो, संदीप नाईकांचा वाढदिवस असो, या प्रत्येक वाढदिवसाला या ठिकाणी विविध कार्यक्रम घेत असतो। का घेतो? कारण संदीप नाईक सारखा माणूस आम्हाला यावेळेला या ठिकाणी आमदार म्हणून ते उभे राहणार आहेत आणि म्हणूनच आम्ही वार्डामध्ये सगळ्या प्रकारे आत्तापर्यंत तुमचा प्रचार चालू आहे या माध्यमातून की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना निवडून द्यायचं आहे। कारण कुठेही काम करत असताना एखादा माणूस चांगल्या प्रकारे आपल्याला लाभावा आणि अशा प्रकारे संदीप नाईक आम्हाला या वार्ड क्रमांक 51 बेलापूर मतदारसंघामध्ये लाभलेले आहेत आणि त्यामुळं आम्ही येथील सर्व धर्माचे लोक सेक्टर 17 म्हटलं की सर्व धर्म समभाव हा मानला जातो आणि यामध्ये सेक्टर 17 म्हटलं की काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंतच्या प्रत्येक स्टेटमधला हा माणूस एक फॅमिली तरी इथे राहते। त्याच्यामुळं नवी मुंबईमध्ये सुद्धा प्रत्येक स्टेटची फॅमिली राहते, परंतु सेक्टर 17 हा नॉन महाराष्ट्र एरिया कमर्शियल एरिया म्हणून समजला जातो नवी मुंबईमध्ये आणि याच्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे संदीप नाईक असतील, गणेश नाईक असतील, संजीव नाईक साहेब असतील, चांगल्या प्रकारे नेहमी कोणतंही काम करत असताना मदत करतात। म्हणून सेक्टर 17 फुटपाथ असेल, गार्डन असेल, ग्राउंड असेल, ते चांगल्या प्रकारे आम्ही मेंटेन करतात। कोणतंही काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते नाही म्हणत नाहीत। या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने
हा आरोग्य शिबिर आणि फ्रूट वाटपाचा कार्यक्रम त्यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो की संदीप नाईक यांना दीर्घायुष्य लाभो वाढदिवसाला. ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क.